या सगळ्याविषयी बोलण्याकरता तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? महाराष्ट्राला हादरून टाकणारी, पुण्याला हादरून टाकणारी ही बातमी आहे. खरोखरच ही भयंकर घटना आहे. आम्ही सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो. पुण्यातलं स्वारगेट हे आपण बघितलं तर सगळ्यात मोठं बस स्थानक आहे आणि तिथे उभ्या असलेल्या बसमध्ये पहाटेच्या वेळेला बलात्कार होणं, कारण त्या बस स्थानकामध्ये जवळपास सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तिथे वर्दळ भरपूर असते आणि अशा वेळेला एखाद्या तरुणीवर बलात्कार होणं ही भयंकर घटना आहे. आपण म्हणतो की पुणे तिथे काय उणे, परंतु सध्या आपण जर बघितलं तर पुण्यात महिला सुरक्षित नाहीयेत. पुण्यात आपण बघतोय की गुंडगिरी वाढतीये, कोयता गँगची दहशत आहे आणि अशा वेळेला पोलीस कुठेतरी कमी पडतायत. गृहमंत्री नेमके काय करतायत? कारण राज्यामध्ये इतक्या महिला अत्याचाराच्या घटना घडतायत, परंतु त्याच्यामध्ये रिझल्ट काहीच येत नाहीयेत. गुन्हे दाखल होतात, आरोपी लवकर अटकेत नाहीयेत. याच्यात सुद्धा आरोपी जो आहे तो अजूनही ताब्यात घेतलेला नाहीये. पण या तरुणीवर ज्याने बलात्कार केलेला आहे ही भयंकर घटना आहे आणि याच्यामध्ये ताबडतोब त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. आपण म्हणतो पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि पुण्यामध्ये इतर राज्यातून सुद्धा मुली ज्या आहेत त्या शिकायला येतात, राहायला येतात. पुणे आपण जे बघतो ते आपण सुरक्षित मानलं जातं, पण सध्या ते महिलांसाठी अजिबातच सुरक्षित नाहीत. पुण्यातले कमिशनर नेमके काय करतायत? पुण्यातले पोलीस नेमके काय करतायत? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे. ताबडतोब या प्रकरणामध्ये त्या आरोपीला अटक होऊन शिक्षा होणं गरजेचं आहे, तरच जरब बसेल आणि अशा घटना कमी होऊ शकतात. अगदी. पण तृप्ती, आताच रवींद्र दंगेकर यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर या एसटी स्टँड परिसरामध्ये असे अनेक व्यक्ती फिरत असतात, असे अवैध धंदे या सगळ्या परिसरात घडत असतात. या सगळ्याची कल्पना तिथं असलेल्या लोकप्रतिनिधींना, तिथं असलेल्या प्रशासनमधल्या व्यक्तींना जर आहे, तर मग कारवाई का होत नाही हा मुद्दा आहे. खरं तर आता रवींद्र दंगेकर आपण बघितलं तर आमदार, माजी आमदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना कदाचित तिथली परिस्थिती माहिती असेल आणि अशा परिसरामध्ये जर अवैध धंदे सुरू असतील तर अवैध धंदे हे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असतात. लोकप्रतिनिधींना अनेक गोष्टी या माहीत असतात. पण या आपण बघतो की पोलिसांना जो आहे तो सरकारचा पगार देखील आहे, परंतु मग अवैध धंद्यातनं हप्ते घ्यायची गरज काय? अवैध धंद्यात आपण बघतो की असे अवैध धंदे सुरू आहेत आणि तिथं जर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक येत असतील आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे गुन्हे तिथं होत असतील तर ताबडतोब हे अवैध धंदे बंद होणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा असे जे काही अवैध धंदे ज्या ज्या ठिकाणी ज्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत चालतात ते ताबडतोब बंद करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ही घटना गंभीर आहे, याचे परिणाम पुढे भरपूर होतील आणि इथल्या ज्या मुली आणि महिला आहेत त्या यापुढे जे आहे ते त्यांच्यामध्ये घाबरलेलं वातावरण असू शकतं पुण्यातल्या. अगदी अगदी खरंय. तृप्तीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.